नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जानेवारी महिन्यापासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू। हे नियम तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत, नाहीतर तुमचं रेशन जे आहे ते बंद होणार आहे। सरकारकडूनच माहिती आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। चला मग सबस्क्राइब करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया रेशन कार्ड धारकांसाठी नवीन निकष नेमके कोणते आहेत। हे निकष जर माहीत नसतील, हे निकष पूर्ण केले नाहीत तर तुम्हाला इथून पुढे रेशन जे आहे ते मिळणार नाही, तुमचं रेशन बंद होणार आहे। होय, त्यासाठी हे निकष माहीत असणं खूप गरजेचं आहे। तर पहा, तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे यावर हे निकष अवलंबून आहेत। आपण आजच्या व्हिडिओमध्ये केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी असणाऱ्या निकषांची माहिती पाहत आहोत। दोन नवीन निकष केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी लागू करण्यात आलेले आहेत जानेवारी महिन्यापासून। याच महिन्यापासून हे निकष लागू झालेले आहेत आणि तुम्हाला हे माहितीच असले पाहिजेत, हे तुम्ही पूर्ण केलेच पाहिजेत, तरच तुम्हाला रेशन महिन्याला मिळणार आहे। चला मग जाणून घेऊ पहिला निकष। दोन महत्त्वपूर्ण निकष आहेत, दोन महत्त्वपूर्ण नियम आहेत जे लागू झालेले आहेत जानेवारी 2025 पासून। तर त्यामधील पहिला नियम, सगळ्यात महत्त्वाचा नियम, या ठिकाणी पहा, रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्तींची नावे आहेत त्या सर्व व्यक्तींची ई-KYC करणं कंपल्सरी आहे। तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे, कंपल्सरी आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही ई-KYC करून घ्या। कुठे करायचे आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही रेशन घेता, ज्या दुकानामध्ये रेशन घेता त्याच ठिकाणी तुम्हाला ही ई-KYC करून घ्यायची आहे। दुसरीकडे कुठेही तुम्हाला ही ई-KYC करायची नाही, हा मुद्दा लक्षात घ्या। ई-KYC करणं कंपल्सरी आहे 2025 पासून। रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्तींची नावे आहेत त्या सर्वांची ई-KYC करायची आहे, तरच इथून पुढे राशन तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा दुसरा निकष जो लागू झालेला आहे या वर्षापासून, तो म्हणजे पहा, तुमच्या घरामध्ये या ठिकाणी रेशन कार्डवर नाव असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, पण तुम्ही जर त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमधून कमी केलं नसेल तर तुमचं रेशन बंद होणार आहे। त्यामुळे जर असं झालं असेल, तुमच्या रेशन कार्डवर नाव असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं असेल आणि तुम्ही हे नाव कमी केलं नसेल, तर लवकरात लवकर हे नाव कमी करून घ्यायचं आहे। तर यासाठी देखील तुम्हाला त्या व्यक्तीचं आधार कार्ड घेऊन ज्या ठिकाणी तुम्ही रेशन घेता त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे प्रोसेस करून घ्यायची आहे। तर पहा, अशा पद्धतीने हे दोन निकष लागू करण्यात आलेले आहेत 2025 पासून। एक म्हणजे ई-KYC करणे आणि दुसरा म्हणजे मृत व्यक्तीचं रेशन कार्डमधून नाव कमी करून घेणं, हे कंपल्सरी आहे। असं जर झालं असेल तर करून घ्या आणि नसेल झालं तर काहीही करण्याची गरज नाही। तर हे दोन महत्त्वपूर्ण नवीन नियम लागू झालेले आहेत जानेवारी महिन्यापासून रेशन कार्ड धारकांसाठी। अशाच नवनवीन अपडेट, रेशन कार्ड असो किंवा सरकारी योजनांची इतर माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद। अशाच एका नवीन माहितीसह।